हां सर. नमस्कार. नमस्ते. संपादक बोलतो मी द महाराष्ट्र न्यूज पुणे. नमस्ते. बोला ना सर. आपलं जे काम चालू आहे ते आडगाव सुपे सातकरवाडीच्या रस्त्याचं जे काम चालू आहे त्याचं कॉन्ट्रॅक्टर होते ना तुम्ही? हो. साहेब ते काय काम चालू आहे? कशा पद्धतीचं काम चालू आहे? ना त्यात डांबर आहे का त्यात अजून काय रस्त्याचं काम चालू आहे तर खड्डे पडलेत? मी स्वतः त्या दिवशी तिथं आलो होतो. मी स्वतः व्हिडिओ घेऊन गेलोय. तिथलं तुमची जी माणसं होती तिथं कोणती खडी टाकणार होती त्यांनाही सांगितलं काम बंद ठेवा. हे अशा पद्धतीचं काम करू नका. ती लोकांनी ऐकलं नाही. काय नाही म्हणजे सर, नेमकं बरोबर. नंतर काय केलंय त्याच्यावर रेक्टिफिकेशन करून घेतलंय जे काय होतं त्याचं आणि पुढं झाले आता त्याच्यामध्ये पुढल्या ह्याच्यात व्यवस्थित करून घेतलं. त्या दिवशी एक दिवस फक्त काहीतरी प्रॉब्लेम झाला. ते असं काय मुद्दाम वगैरे काय केलेलं नाही सर. साहेब आता माझ्याकडे सलग 4 दिवसाचे 4 व्हिडिओ आहेत. हो ऑटो आहेत ना. आम्ही पण परवाच्या दिवशी पण केलं होतं. ते 3 दिवसापासून तर तुम्ही त्या 3 दिवसाच्या अगोदरचं असेल. मी स्वतः व्हिडिओ काढतो माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये साहेब. मी आता हो. जातो साहेबांकडनं तुमचा नंबर घेतलाय तेव्हा हां. तुम्हाला कॉल केला. मी स्वतः माझ्या हाताने माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ काढतोय. नाही सर, व्यवस्थित करून घेतो मी. अजून काय असेल तरी कळवा कारण तसं काही तुम्ही विषय आता रस्त्याचं काम तुम्ही करताय साहेब. मग तुम्ही मला नाही. सांगा ज्यावेळेस हं, रस्त्याचं काम करताना तुम्ही रस्त्याच्या खाली थोडंफार खोदलं पाहिजे, थोडं खालून घेतलं पाहिजे. तुम्ही त्याच रस्त्यावरती माती खडी टाकतायत. ते काम एक हं. सांगा तुम्ही तुमच्या स्वतःच्या याच्यावरती डोक्यावरती हात हृदयावरती हात ठेवून सांगा ते काम एक नाही सर, पावसाळ्यात नाही का? आता स्क्रॅपिंग करून घेतोय. पहिले त्या टॅग कोटवरती करायचं होतं रस्ता बेस चांगला होता म्हणून, पण आता ते नाही होते लोकांच्याकडून. आम्ही ते करून घेतले आणि आमची अडचण होती. आमची अडचण कुणी ऐकून नाही घेतली ती मातीच्या गाड्यांची. हॅलो. डांबरचं काम आहे. निदान एक दिवस तरी आम्हाला त्याच्यासाठी डांबर सेट होण्यासाठी पाहिजे होता आणि दुसऱ्या दिवशी गाड्या चालू ठेवा असं सांगितलं होतं. 40-40 टनाच्या रोडच्या गाड्या जातात आहे. त्या ड्रायव्हर वगैरे लोक ब्रेक वगैरे करतात ना. हं. हॅलो. हां, त्याच्यामुळे एमपीएम खराब होतं. मी सरपंचांच्या सोबत सुद्धा बोललो होतो फोनवरती. तर कोणत्या सरपंच सरपंच? मला तिथं कोण मला सरपंच म्हणून पहिला अगोदर असाच फोन केलता हं. सुरुवातीला. एक नाव मिनिट सर, एकच मिनिट आवाज येत नाही. हॅलो. हां बोला. हां, कोणतरी मला फोन केलता सरपंच बोलतोय म्हणून. तर मी हं. त्यांना रिक्वेस्ट केली होती, माझं एमपीएम होईपर्यंत, एमपीएमला वेळ लागतोय, तर एमपीएम होईपर्यंत एक 5-6 दिवस गाड्यावाल्यांना सांगा बंद ठेवा. तर मला ते म्हटले होते मी प्रांत तहसीलदार साहेब यांच्याबरोबर बोलतो. हं. हां, आणि गाड्या बंद ठेवायचं सांगतो. मग मी काही त्याच्यानंतर बोललो नाही, पण गाड्या काही बंद नाही झाल्या. मला रुटीनवरती ते करावंच लागतंय मग ते काम. ऐका तुम्हाला एक सांगतो आता गाड्या नाही बघा. तर मी त्यांना काय बोललो होतो सर, की हां. माझं काम मी गाड्या माती होऊन त्यांचं ज्या कोणाच्या गाड्या चालू असतील त्यांचं होय झाल्याच्या नंतर मी काम करतो चालू. आता एक काम आता मी काय बोलतो ऐका. एक मिनिट आवाज येत नाही. एक मिनिट ते साऊंड चालू आहे बाहेर. ते पुढे घेतो. हा बोला. काय होतं आता मुंबई गुजरात हायवेला मी सुद्धा इकडेच होतो. मी स्वतः रिपोर्टर आहे. मी पण हा रस्ता मी कव्हर केलेला आहे. एवढा मोठा रस्त्याचं काम चालू असताना सुद्धा गाड्या चालूच होत्या. त्यांनी पर्याय मार्ग रस्त्याच्या खालून मातीचा रस्ता तयार करून दिला होता. ठीक आहे आपलं काम छोटे पण आपल्या साईडने कुठेतरी थोडंसं जेसीबी करून थोडीशी जागा करून जर जागा तुम्ही करून जर दिली गटारातून साईडने रस्त्याचं तर गाड्या आरामात जातात. रस्ता नाही त्यासाठी नाही, एवढं गाड्या बंद फिजिबल ठेवायला नाही ना. प्रत्येक ठिकाणी काय होतं, समजा आता आज 200 मीटरचा पॅच करतोय आपण, तर त्या प्रत्येक 200 मीटरला आपण फिजिबल नाही रस्ता करून देऊ शकत. शेती शेवटी जागा दुसऱ्यांची आपली नाही ना. मग त्या हायवेचं वगैरे तुम्ही सांगता ना सर, त्यासाठी जागा मोठी अक्वायर केलेली असते. जागा रिकामीच आहे. अहो ते आहे आता ना आमचं तुम्ही आता ज्या आमची गावात काम इकडे जे चालू आहे करताय ना, तुम्ही म्हणता ना ते बरोबर आहे. आमच्या इकडे आता रोड चालू आहे ना, तर त्याच्यासाठी आम्ही बायपास करून दिलं ना. जिथं शक्य आहे तिकडं, जिथं शक्य नाही तिथं नाही ना करता आलं आपल्याला. तुझ्या गावातली ग्रामपंचायत आहे, तुम्ही त्या ग्रामपंचायत ग्रामसेवकासोबत बोला, सरपंचासोबत बोला, जागा अवेलेबल करून देतात ते लोक. आता त्याच लोकांचं तुम्ही सरपंच बोलताय ना, प्रकाश गोपाळे, पाणबंद इकडं चांबर ते आहे. नाही माहिती मला, नाव नाही सांगता यायचं मला. त्या दिवशी पण कोणतरी अजून एकाने फोन केलता की मला सरपंचांचं नाव सांगा म्हणून, की कोण आहे नक्की, की असं कोण म्हणलं गाड्या बंद करायच्या, मग आम्ही काय धंदा करायचा का नाही करायचा. मलाच म्हणजे कोण बोललं मला ते पण नाही लक्षात त्याच्यात. का ते दुसऱ्या नंबरवरून फोन केलता मला त्यांनी. गाड्या बंद मग करताच येणार नाही. एवढी वाहतूक 5-6 दिवस गाड्या बंद नाही नाही, तो गाड्या नाही, ते ओव्हरलोडच्या ज्या गाड्या आहेत ना त्यांचा विषय चालला होता सर.
ते काय होतंय, ह्या बाकीच्या आपल्या कार बीर फिरू द्या, कारवाल्यांनी ब्रेक मारले काय झालं, त्यांनी काय आपल्याला फरक नाही पडत. त्या मोठ्या गाड्या आहेत ना, त्या आता गाड्यांचा विषय होता. आणि किती दिवसाचा विषय होता? 4 दिवसाचा होता. तसं मी तुम्ही स्वतः- सांगाल. ऐका मी स्वतः बातमी लावलेली आहे. आपला हा रस्ता आहे ना, या रस्त्याची मी स्वतः बातमी लावलेली आहे. या बातमीची दखल आमदार साहेबांनी घेतलेली आहे. भगवान पोकरकर साहेब आहेत, सभापती होते, त्यांनी घेतलेली आहे. आपलं पुणे नाशिक हायवेचे जे समन्वयक आहेत, दिलीप मितके, त्यांनी मला फोन केलेले आहेत. म्हणजे असं काय नाहीये, करायचं म्हटलं ना साहेब सगळं होतंय. फक्त हे आता तुम्ही जे रस्ता बनवलाय त्याची तुम्ही आहे ना, जर शक्य असेल तर मला टेंडर डॉक्युमेंट आणि टेस्ट रिपोर्ट पाठवू शकता का? याच्यातच बरेचसे फॉल्ट निघतील त्याच्यामध्ये. येतो मी उद्या तिकडं. तर मी तुम्ही आहे देतो. तिकडं उद्या? नाही, मी आता सध्या मुंबईला आलोय. मी 4 तारखेला सगळ्या ग्रामस्थांना घेऊन तिथे येते. तुम्ही ते टेंडर डॉक्युमेंट आणि टेस्ट रिपोर्ट घेऊन तिथे या. मला बघू द्या तरी तुम्ही किती डांबर वापरलाय, तुम्ही खडी किती वापरली, किती MM ची वापरली, ते तरी मला बघू द्या तिथे. मी सगळ्या ग्रामस्थांना, 3 गावातल्या तिन्ही ग्रामस्थांना, ग्रामसेवकासकट, सरपंच सकट, लेडीज जेंट्स सगळ्यांसोबत मी तिथे येतोय. MLA साहेबांना घेऊन येतोय. आवाज नाही ते, आवाज म्हणलं- नाही ते. पत्रकार आता. हॅलो 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 येतोय, बोला ना. हा, तर मी सगळ्यांना घेऊन येतोय, पत्रकारांना घेऊन येतोय. सगळ्यांसमोर आपण ते टेस्टिंगचं काय रिपोर्ट आहेत ते मला फक्त एकदा दाखवू द्या, मला बघू द्या. 5 मिनिटं रेंज नाही वाटतं तुम्हाला? मला रेंज आहे, मी मुंबईत आहे, मला रेंज आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. मी खेडमध्ये आहे, मला आवाज येतो, मी तेच म्हणतोय. मग तुम्ही थोडंसं जरा नेटवर्क मध्ये आल्याच्या नंतर मला कॉल करा, काय प्रॉब्लेम नाही. हॅलो, बोला ना. येतोय आता. मला टेंडर डॉक्युमेंट टेस्टिंगचे रिपोर्ट जे असतील ना, ते मला एकदा, मी सगळ्यांसमोर, मी काय वैयक्तिक एकटा येऊन साहेब, मागत ऐका नाही. ना, तसं नाही विषय. आम्ही काय मुद्दाम करत नाहीये, तुमच्या डोळ्यासमोर परिस्थिती आहे सगळी. साहेब तुम्हाला एक सांगतो, मी त्याच्या अगोदर सुद्धा काम झालेलं आहे. आंबोलीमध्ये रस्त्याचं काम झालेलं आहे, वरती पटरवाडी, वांद्रा, आडे या गावांचं रस्त्याचं काम झालेलं आहे. त्या रस्त्यासाठी आम्ही कधी कोणाला फोन नाही केला, कारण त्या रस्त्यांची कामं चांगली चाललेली होती. आणि त्या रस्त्यासाठी का तुम्हाला कॉल येतात, का जाधव साहेबाला फोन जातात, त्या बारबाई साहेबांना सुद्धा मी कॉल केलेला आहे. का जातात? कारण हा रस्त्याचं कामच तसं व्यवस्थित नाहीये. मी सांगतो तुम्हाला काय होतं, आज हे होणार आहे, ह्या एक तर ग्रामीण भागामध्ये निधी उपलब्ध होत नाही लवकर. आणि उपलब्ध हे करताना एकदा निधी उपलब्ध होतो, त्याच्यातही अशा पद्धतीने कामं जर केली तर त्याच्यावरती DBM आणि कार्पेट आहे परत वरती अजून. असं काही मुद्दाम नाही करते आपण. मी फक्त एवढी रिक्वेस्ट केली होती स्थानिकांना आणि सगळ्यांना, पण सगळ्यांवर माझं कोणीच ऐक. मी आमदार साहेबांना नाही, सगळ्यांना मी सांगितलं काम कर, ज्या दिवशी गाड्या बंद होतील त्या दिवशी काम करतो. सोपा विषय राहील ना, पर्याय रस्ता करायचं काम माझं नाहीये ना. डिपार्टमेंटनी पण काहीतरी ऐका ना, डिपार्टमेंटनी पण आम्हाला हे केलं पाहिजे ना. आम्ही शेतकऱ्यांसोबत जाऊन बोलायचं. समजा मी ठीक आहे तालुक्यातला आहे म्हणून तुम्ही आता माझ्यासोबत नाही का, मी त्यांच्यासोबत जाऊन बोलू शकतो. मी जर दुसऱ्या ठिकाणी गेलो, माझं काय काम आहे शेजारी शेतकऱ्यांसोबत बोलायचं? तुमचं काम नाही, तुमचं काम आहे रस्त्याचं, पण बाकीचं तुम्ही माझ्या जागेवर या ना, तुम्ही माझ्या जागेवर काय माहिती ते शेतकरी कोण आहे? बरं, ठेकेदाराचं काम आहे का प्रत्येकाकडे जायचं आणि त्याला विचारायचं हे तुझी जागा आहे का, आम्ही करू का, हे करू का? मी फक्त रिक्वेस्ट ग्रामपंचायतला, मला ज्यावेळेस फोन आला मी त्यांना एवढीच केली की साहेब मला फक्त तेवढं 7-8 दिवस फक्त थांबा. मग मी 4 तारखेला आहे ना, 4 तारखेला मी सगळ्या तिन्ही गावातल्या सगळ्या ग्रामस्थां, सरपंच सकट सगळ्यांना घेऊन येतो. त्यांच्यासमोर आपण हा विषय मांडू. विषय मोठ्या गाड्यांचा ना, तर मोठ्या गाड्यांचा आपण मार्ग काढू. फक्त रस्त्याचं काम व्यवस्थितच पाहिजे. तुमचा आवाज येत नाही, आवाज येत नाही. आवाज येत. हॅलो, हा, आमच्या पण कोण का आवाज आम्ही सांगितलंय. हॅलो, आवाज आम्ही सांगितलंय. 1 मिनिट थांब, पुढे एकाकडे थांब. हॅलो, येतो आवाज? हो. हा, आमच्या बाजूने पण कोणीतरी बोला ना. अहो, तुमच्या बाजूने बोलायला आम्हाला काय त्याच्यामध्ये काय ना, आम्ही काय कुठलं काय पॉलिटिकल माणसं नाही. ऐका ना, तसं नाही, पॉलिटिकल नाही विषय. आता फिरून फिरून ठेकेदारापाशी सगळे विषय येतात दरवर्षी, बरोबर? प्रत्येक कामात ठेकेदार चुकीचा आहे का? स्थानिकांचं तुम्ही म्हणताय, स्थानिकांना सांगितलं का नाही मी गाड्या बंद करायचा विषय? बरं, पर्याय रस्त्याचा ठेकेदार असं सांगितलं का की ठेकेदारांनी पर्याय रस्ता करायचा? पण अहो,
करायचं नाही तर मग ते PWDचे आहेत ना माणसं, नाही तर मग मी त्यांच्याशी सांगतोय पाठपुरावा ना करा ना. मग. काय म्हणतात ते साहेब मी काय सांगतोय बघा, पाठपुरावा केला, तोंडी बोलून केलं, आपण परिचयातले सगळ्यांच्या, म्हणून त्यांना फोनवरती सांगितलं, ते बोलले आमच्या बरोबर, त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की करतो. बरं करतो नाही झाल्यावरती मग मला जसं होतंय तसं काम करणंच आहे ना. बरं मी एवढंही सांगितलं होतं, नाही निधी मग कामं थांबू, पण ते पण मान्य नाही. बघा मी आता आहे ना, आता काय फोनवरती तुम्ही काय जे जास्त म्हणताय ना तुम्ही करायचं ठीक आहे, त्यांनी काय होणार आहे, साध्य काय होणार आहे मला सांगा. त्यांनी कशाने आमदार बोलायचं सगळं मान्य आहे, मग आमच्या बाजूने पण बाजू ऐकायला पाहिजे ना. अहो आता माझं आमदार राहिलं, बोलावणार ऐका ना, म्हणजे माझं विषय राहिलं. आमदाराचा आता नाहीये. विषय कसा आहे माहिती का तुम्हाला, तुम्ही म्हणजे सांगितलं मला सगळे येणार आहे 4 तारखेला, मी पत्रकार येणार आहे. मी काय बोललो, मी हवं तर मी घेऊन येतो. तुम्हाला पर्याय रस्ता उपलब्ध होत नाही ना, मग आमदार साहेब असतील त्यांच्या समोर विषय मांडा, ते देतील ना करून तुम्हाला. ते आहेत ना तिथं. आता सभापतींना घेऊन येतो, हवं तर 4 गावातल्या 4 ग्राम सरपंचाला घेऊन येतो तुम्हाला. सगळ्यांचं झालंय. मला आता सभापतींचा पण सकाळी फोन आलता की असा असा विषय. म्हणलं सभापती साहेब तुम्हालाही दिसतंय समोर, मला बी ते म्हणले गाड्यांचं नाही मला बंद करता येणार, गाड्या आमच्या नाही, माझी असेल तर मी बंद करू शकतो. व्यावसायिक लोक आहे सगळे, त्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय सर्वांना घेऊन. मी येतो, मला आहे ना, मी येतो 4 तारखेला येतो. आपण 4 तारखेला भेटू. 4ला या, पण असं काही विषय करू नका. आमच्याही बाजूने थोडा विचार करा सर. तुम्ही काही साहेब तुम्ही आमचे दुश्मन आहेत का मला सांगा. तुमचं माझं काय मेंटल ना, दुश्मनीचा विषय नाही बोलत आहे मी सर. की आजची परिस्थिती तुम्ही समजून घ्या आमची. म्हणजे मी काय म्हणत नाही, तुम्हाला डोळ्यापुढे समोर माहिती आहे सगळं. बरं आर्थिक माझं परिस्थिती फक्त पण सगळा विषय माहिती आहे. ऐका, मी फक्त ह्या गोष्टीसाठी तुमच्याशी बोलतोय, कारण ह्या पट्ट्यामध्ये, ह्या ग्रामीण भागामध्ये रस्त्यांना निधी असं सारखा उपलब्ध होत नाही. जो निधी उपलब्ध झालाय ते काम मला फक्त व्यवस्थित पाहिजे. मला नाही ऐका ना, हा रस्ता समजा ठीक आहे, मी जर बाहेरचा कुठला असतो तर मला मान्य आहे की मी म्हणलं की थुका लावून निघून जायचं, की मला परत तिथे यायचं नाहीये किंवा काम नाही करायचं. ह्या गोष्टीवर ठीक आहे, किंवा छोटं काम आहे आणि पटकेने करून निघून जायचं असाही प्रकार नाहीये. प्रत्येक जण जो कोणी साधा जरी 2 व्हीलरवाला जरी माणूस आला, त्यांनी जर सांगितलं, ही सूचना दिली, तरी मी रेक्टिफिकेशन करून घेतोय. प्रत्येकाचं ऐकतोय. असंही काय कोणाला म्हणलं नाही की तुझं मी ऐकणार नाही किंवा हेच आहे. जे मान्य आहे, जे नाही आमच्याकडून चुकलं ते सुद्धा आम्हाला मान्य आहे. काल सुद्धा जाधव साहेबाला फोन केला. जाधव साहेबाला पण तेच म्हणलं, काम बंद ठेवा साहेब, हे काम जे चाललंय याचा डांबराचा वापर नाही, अख्खा रस्त्याला अजून काम कम्प्लीट झालं नाही. म्हटलं होतं सर, ऐका ना, जोपर्यंत गाड्या बंद होत नाही ना तोपर्यंत मी बंद ठेवतो काम. किंवा अर्धा जरी काय करायला गेलं ना तर स्थानिकांची अडचण अशी की आमच्या गाड्या घसरतात किंवा मोठी गाडी बसत नाही पलीकडून अर्ध काम करायला गेल्यावर. स्थानिकांची अडचण कोणतं स्थानिकांना तिथं रोज नसतो माणूस, तिथं येऊन आमची आयमाई काढतो साहेब. बरं तिथून तिथं प्रत्येकासोबत बोलायला तिथं परवाच्या दिवशी लोकांनी जायला आमच्या गाड्या बसत नाही, तुम्ही काम बंद ठेवा, रात्रीचं काम करा. रात्रीचं काम होणार आहे काम रात्री जाऊ काय? हे आता ग्रामीण भागात आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, रात्रीचं काम होत नाहीये, मलाही मान्य आहे. अहो रात्रीचं नाही, ती बोलताना व्यवस्थित नाही. तुम्ही जसं मला व्यवस्थित समजून सांगताय ना तसं ती व्यवस्थित नाही बोलत. आता ते सांगतो रात्रीचं मग आता तुम्हाला माहिती आहे का, पिढ्यांची आठवण काढतात. आडे आणि तोरणे हे तर गाव माहिती आहे तुम्हाला. आडे आणि तोरणे त्याच्यामधला रस्ता सुद्धा आहे ना, तुम्हाला सांगतो ते रस्ता आपण आहे ना फोनवरती बोलून काय उपयोग नाही. मी फक्त मगाशी मी दुपारी व्हिडिओ काढल्या, तिथं पण कोणी काय मला काय दिसलं नाही, म्हणून मी स्वतः आता तुम्हाला फोन केलाय. मी आता मुंबईलाच निघालोय, ऑन द वेचे. आता उद्या अक्षय तृतीया आहे आणि परवाच्या दिवशी कामगार दिन आहे, 2 दिवस समजा थांबून राहील. बाकी मला सांगा कुठं मला यायचं, तिथं कामावरती आपण भेटू समोर. नाही मीच येतो. मला ऐका ना तसं नाही विषय, मी बाकीचं काहीच नाही बोल. माझ्याकडून जर नाही समाधान झालं तर तुम्ही कराल ती गोष्ट मला मान्य आहे, ते पण मी बोलतो ना. एवढी एक तर रिक्वेस्ट ऐकू शकता. आता कोणीच ऐकलं नाही माझं, तुम्ही ऐका, एवढी रिक्वेस्ट आहे माझी. ठीक आहे तुम्ही करा. फक्त मला माझा मुद्दा काय होता का, तुमचं जे आता जे काम आहे, जे माझ्या काही व्हिडिओ आहेत मी पाहिजे तुम्हाला हवं तर परत पाठवतो, तुम्ही एकदा परत बघा. त्यामध्ये मला फक्त आहे ना थोडंसं डांबराचं फक्त दाखवा, इथं डांबर वापरलंय. मी तुम्हाला परत फोनही करत नाही. काय सांगितलं त्याच्यानंतर 100 मीटर जे झालं ना आमच्या माणसांकडून चुकीचं, बघा आम्ही काय त्यांना सांगितलंय असं जाणून बुजून केलं असं नाही. सगळीकडे टाकतो आणि एखाद्या ठिकाणी टाकायचं राहिलं असा हे प्रकार मी मान्य करतो. माझी चुकी झाली असेल, चुकी तिथं साईटवरती ज्या दिवशी मी नसेल त्या दिवशी. फक्त एवढाच विषय, जे काय असेल ते रेक्टिफिकेशन मी करून घेतो, एवढाच विषय बोललोय. आणि जरी नाही समाधान झालं तर तुम्ही जे कराल ती गोष्ट मला मान्य, हे मी बोलतोय तुमच्याबरोबर. ठीक आहे बघा, मी 4 तारखेला येतो. 4 तारखेला भेटू आपण तिथं. बरोबर आहे ना, क्लिअर. मी समजा तुमच्यावरती फोनवरतीच बोलतोय मी, असं काय की प्रकारे काय दुसरी काय बोलतोय किंवा समोर येऊन.
व्यवस्थित पुराव्यासहित मी तुम्हाला सांगतो की असं मला मान्य आहे, तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे, फक्त आमची एकदा बाजू ऐकून घ्या किंवा समोर येऊन आपण रस्त्यावरती थांबू, आपण भेटू पहिलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य आहे मला. ठीक आहे. मग मी 3 तारखेपर्यंत माझी इथं मीटिंग आहे पत्रकार संघाच्या. मी 3 तारखेला संध्याकाळी इथून निघतोय. मी 4ला तिथे येतो. त्या 3 गावचे जे सरपंच जे ग्रामसेवक आहेत आपण आपल्यामध्ये एक मीटिंग लावून घेऊ. त्याच्यामध्ये काय होतं प्रत्येक ग्रामपंचायत ज्याच्या समजा आडगावची जी हद्द आहे त्या आडगावची जबाबदारी आडगावच्या ग्रामपंचायत देऊ. मोठ्या गाड्यांची छोटी गाव आहे ग्रामपंचायत आहे. जो ग्रामपंचायत निर्णय घेईन तिथं सगळ्यांना त्या एरियामध्ये त्यांना ते मान्यच करावं लागतं. ग्रामपंचायत मला पहिल्या दिवशी सरपंच म्हणून कोणीतरी एकाने फोन केला, मला सांगितलं की मी काम बंद करतो, नाही का, गाड्या बंद करतो. मी त्यांना 2च गोष्टी सांगितल्या, भाऊ सगळ्यांचं चालू आहे, तुमच्याकडे तरी पाऊस उन्हाळ्याचाच व्यवसाय आहे, तर तुम्ही मला सांगा तुमचं ज्यावेळेस वाहतूक होईल त्याच्यानंतर मी काम चालू करतो. हा एक विषय सांगितला. आता कोण सरपंच म्हणून बोलले ते मला नाही माहिती, ऐकलं का, कोण सरपंच म्हणून बोलले ते नाही मला माहिती. मला पण मला फक्त म्हणलं सरपंच बोलतोय मी. मला सरपंचांचंच फोन येतात आणि मी स्वतः सरपंच सेवा संघाचा मीच तालुका अध्यक्ष. हा ना. आणि त्याच्यानंतर परत मला एक फोन आला, नंतर कोण सरपंच बोलला मला सांग म्हणला तू. अहो म्हणलं मला सरपंच म्हणून फोन केला, मी कशाला नाव विचारतो, नाव विचारणं तरी योग्य वाटतं का सांगा बरं तुम्ही. ठीक आहे, बघू आपण तिथे आल्याच्या नंतर काय विषय तो. कारण जर प्रेमाने जर सगळ्या काही गोष्टी होत असेल ग्रामपंचायत जर गावातली लोक ऐकत नाही तर त्यांना पण ऐकणं भाग आहे ना. शेवटी हे काम काय तुमच्या वैयक्तिक तुमचंही नाही चाललं, माझं वैयक्तिक नाही चाललं. आपल्याला मान्य आहे की काम परत होत नाही, एवढ्या वर्षांनी निधी आलाय, सगळं होईल व्यवस्थित करायचं, त्या हिशोबाने आपण पुढे जाऊ असं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली सर्वांना, पण नाही आमच्याकडून ऐकून झालं. शेवटी आम्ही आमचे कान बंद करून आम्ही आमचं काम चालू ठेवलं. आता पर्याय काय आमच्याकडे तुम्ही सांगा. कामाचा विषय नाही, कामही तुमचं चालू आहे. मी एवढंही डिपार्टमेंटला सूचना केली की नाही साहेब पैसे ना त्या कामांना तर थांबू आपण, सरकारकडे नाही. मी बातमी सुद्धा तुम्हाला म्हणतो, बातमी सुद्धा एवढी प्रखर लावली होती ना, तर डायरेक्ट मी अधिकाऱ्यांचीच नावं घेतली होती. डायरेक्ट ना कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतलं का ना कोणत्या लोकप्रतिनिधी, मी अधिकाऱ्याचं नाव घेतलं होतं का हप्ते घेऊन बिला पास करतात का. त्याच्यानंतर यांची डोळं उघडली होती. बिलांना पैसेच नाही तर पुढे बिल आमची बनवली पण नाही बिल. तुम्हालाही माहिती आहे भाऊ परिस्थिती आत्ताची. नाही तर कसं होतं ते बोले 5-6 महिने लेट झालं ना काम तरी ते चालन, पण जे काम एवढ्या वर्षातून पहिले 15 वर्ष गेले, 15 वर्षात आमदार साहेबांनी काही निधी आणलेला नाही, त्या रस्त्याला कुठं रस्त्याचं काम चाललं नाही. नंतर सुरेश भाऊ आले, सुरेश भाऊकडे आम्ही स्वतः किती वेळा पाठपुरावा केला, मागणी केली, तेव्हाही झालं नाही. आणि आता कुठून आमच्या नशिबाने ते काम कुठं निधी आलाय थोडाफार कुठं, तर ते काम जर अशा पद्धतीने होत असेल तर ते बरोबर नाही. काही अडचण येऊन देणार नाही, तुम्ही सांगाल ज्या सूचनेप्रमाणे असेल तसं मी काम करून देईल. म्हणजे मी तुम्हाला ह्याचा शब्द देतो, काय असेल ना ते जर नाही समाधान झालं त्याच्यानंतर मला सांगा, ते मला मान्य असेल. कारण मला हे रस्त्याचं काम चाललंय मला पण माहित नव्हतं, कारण ऑलरेडी मी 1 महिनाभर मी ऍडमिटच होतो, त्यामुळे इकडे गावाला ठेवलं होतं काम. खूप दिवस काम बंद होतं ह्या गोष्टीमुळेच, खूप दिवस बंद ठेवलं होतं. मी म्हणलं मी जोपर्यंत गाड्या बंद होत नाही, काय होतं गाड्या बाकीच्या ज्या आपल्या 2 व्हीलर चालतात त्या चालून देतात, पण ह्या मोठ्या गाड्या चालताना एवढा धुळीचा लोकांना त्रास आहे, त्याच्या एवढा व्हिडिओ आल्या, सगळं आलं. मी सगळ्यांना सांगितलं मी काम बंद ठेवतो, ज्यावेळेस गाड्या बंद होतील त्यावेळेस आपण करू. असं काही आताही त्या कामाला असंही काम केलं तरी पैसे नाही आहेत. मग नाही तर मग एक काम करा ना, मग 4-5-6 दिवस ठेवा, बंदच ठेवा. हवं तर मी सांगतो म्हणून एक प्रेमापोटी मी सांगतो म्हणून ठेवा. आपण त्याच्या पाठीमागे कुठला तरी एक पर्याय काढू. 4 तारखेला मी आल्याच्या नंतर मी काढला तरी पर्याय मी काढून देतो तुम्हाला, कन्फर्म देतो काढून. वावर आहे नीट करायला आता गावाला जाणार आहे, आणि ह्याच्यावरचं जे काम करायचं ना त्याच्यासाठी जे लोक वेगळे, ह्याच्यावरती आपल्याला डीबीएम आणि कार्पेट सिल्कोटे. हॅलो, ते असं काही कवाय ना, पण ते काम मात्र मी स्वतः उभं राहून तिथं तुमचं आता 4 तारखेला आल्यानंतर मी महिनाभर तिथंच आहे. मी प्रत्येक दिवशी तिथं येऊन उभाच राहणार. तुम्ही असेल समोर तर योग्यच होईल, करून घेऊ आपण. ठीक आहे, 4 तारखेला फक्त जाऊ नका कुठं, 4 तारखेला आपण भेटू तिथं. 4 तारखेला 1 मिनिट संडेच येतोय. ठीक आहे चालतं. हो ठीक.